श्री स्वामी समर्थ. बखर. बसप्पा तिल्याचा भाग्योदय. बसाप्पा तेली मंगळवेढ्यास राहत असे. एक दिवस तो जंगलात फिरत असता कंटकांची शय्या करून तीवर श्री समर्थ निजले होते. हे पाहून तो त्यांची एकनिष्ठ भक्ती करू लागला. त्याची बायको मोलमजुरी करून पोट भरी. घरी दारिद्र्य फार असून नवरा वेढ्याच्या नाडी लागला, म्हणून ती फार दुःखी असे. याप्रमाणे बरीच वर्ष गेली. बसाप्पाची भक्ती पाहून समर्थ प्रसन्न झाले व बसाप्पाचे दारिद्र्य दूर करावे असे त्यांचे मनात आले. मग काय, तेथे उशीर आहे? एके दिवशी 4 घटका दिवस असता बसाप्पास बरोबर घेऊन लगतच काटवण म्हणून गाव आहे, त्या गावाचे जंगलात गेले. महाराज पुढे व बसाप्पा मागे, याप्रमाणे जात जाता अस्तमान झाला. एकाएकी त्या जंगलात हजारो सर्प दिसू लागले. जिकडे पाहावे तिकडे सर्पच सर्प. असे पाहून बसाप्पा घाबरला व श्री स्वामींच्या चरणी लागला. समर्थांनी त्यास अभय देऊन म्हटले, तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत यातून घे, घाबरू नको. श्री स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवून आपल्या अंगातील वस्त्र सर्पावर घालून भीत भीत एक सर्प बसाप्पाने हस्तगत केला. सर्प 1.5 हात लांबीचा होता. त्याने तो आपले काखेत ठेवला. मग रानातील सर्व सर्प नाहीसे झाले. महाराज व बसाप्पा गावाकडे परतले. गावाजवळ एक छानदार बाग होती. त्यात महाराज बसले व बसाप्पास आज्ञा केली की तुझ्या काखेत धन आहे, ते घेऊन स्त्रीपुत्रांसह आनंदाने रहा. महाराजांचे चरणी मस्तक ठेवून बसाप्पा स्वगृही गेला. भरतार घरी आलेला पाहून स्त्रियेसही आनंद झाला. स्त्रीचे समक्षे काखेतील गोठोडे काढून सोडून पाहतो, तो सर्पाचे ऐवजी 52 कशी सोन्याची लगड दृष्टीस पडली. त्या स्त्री पुरुषांचा आनंद गगनात मावेना. प्रातःकाळी त्या दाम्पत्याने महाराजांस पंचारती केली. पुढे जन्मभर त्यास दारिद्र्य आले नाही. हा बसाप्पा तेली अक्कलकोटास महाराज आल्यावर प्रतिवर्षी यात्रेस येत असे. ही गोष्ट शके 1766 साली घडली. समाप्त. श्री स्वामी समर्थ. बखर. शूद्र स्त्रीस पुत्रप्राप्ती. मंगळवेढ्यास एक 60 वर्षांचा शूद्र होता. त्याची बायको 52 वर्षे वयाची होती. तिजला संतान नसल्याकारणाने ती फार कष्टी असे. बाई पतिव्रता असून फार भाविक होती. एकदा बसाप्पा तेल्याची आणि तिची गाठ पडली. महाराजांची विचित्र लीला त्याने बाईस सांगितली आणि उपदेश केला की तू स्वामींची भक्ती करीत जा. नित्य दर्शन घेतल्याशिवाय भोजन करू नको, म्हणजे श्रींच्या कृपेवरून तुझे मनोरथ पूर्ण होतील. त्या दिवसापासून बाईने तसा नेम धरला. जेथे श्री समर्थ असतील तेथे जाऊन ती दर्शन घेत असे आणि भोजन करी. याप्रमाणे 2 वर्षे तिने केले. पुढे एकेवेळी बाई दर्शनास आली असता तिची सप्रेम भक्ती पाहून महाराज प्रसन्न झाले आणि हास्य करून तिजला म्हणाले, त्या पलीकडच्या वृक्षाचा चीक काढून साखरेतून खा, म्हणजे तुझे कार्य होईल. बाई वृक्षाजवळ जाऊन पाहते तो शिरसाचा वृक्ष होता. पांढरा शुभ चीक त्यास आला होता. तो काढून घेऊन श्रींच्या आज्ञेप्रमाणे त्यात साखर घालून बाईने खाल्ला. दयाघनाच्या कृपे करून बाई गर्भवती होऊन तिजला सुलक्षणी पुत्र झाला. श्रींचे चरणावर पुत्र घालून उभयता आनंदाने राहू लागली. समाप्त. श्री स्वामी समर्थ. बखर. बाबाजी भटाच्या विहिरीस पाणी. बाबाजी भट म्हणून सत्वस्थ ब्राह्मण मंगळवेढ्यास होता. श्री स्वामी समर्थ महाराज त्याचे घरी महिना 15 दिवशी येऊन बसत. एके दिवशी 3रे प्रहरी महाराज भटजीचे घरी आले. भटजी घरी नव्हते. त्यांचे स्त्रीने महाराजास बसावयास आसन देऊन त्यांचे सद्भावाने पूजन केले. महाराजांनी तिच्याजवळ पाणी पिण्यास मागितले. देण्याजोगे पाणी घरात नसल्याने बाईने श्रींस विनंती केली की आपण क्षणभर बसावे, बाहेर जाऊन आत्ता पाणी घेऊन येते. समर्थ तिला म्हणाले, घरात पाणी असता बाहेर का जातेस? बाईने हात जोडून विनंती केली की घरात आड आहे खरा, पण त्यात पाणी नाही. उन्हाळ्यात तो कोरडा ठणठणीत पडतो, म्हणून बाहेरून पाणी आणते. त्यावर श्री समर्थ म्हणाले, बाहेर जाणे नको, आडात पुष्कळ पाणी आहे, तुला दाखवितो, चल. असे म्हणून श्री स्वामी परसात आडाजवळ गेले व त्यांनी आडात लघुशंका केली व बाईस म्हणाले, आडात पुष्कळ पाणी आहे, घागर सोडून पाणी काढ. बाईने महाराजांचे वाक्यावर विश्वास ठेवून घागरीस दोर बांधून ती आडात सोडून दिली. घागर पाण्याने तेव्हाच भरली व आडात पुरुषभर पाणी झाले. बाबाजी भट तितक्यात घरी आले
व झालेला प्रकार पाहून महाराजांस साष्टांग नमस्कार घालून त्यांनी श्रींची स्तुती केली. पाणी गोड विपुल होऊन पुढे पाण्याची कधीच उणीव पडली नाही. हे बाबाजी भट पुढे पंढरपुरास येऊन राहिले व हा चमत्कार त्यांनी सगळ्यांना श्रुत केला. समाप्त.